आज गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार। आजच्या दिवशी प्रभू येशूंनी मानवतेच्या हितासाठी दिलेल्या बलिदानाचं स्मरण केलं जातं। येशूंनी जगाला दिलेल्या क्षमा, शांती, दया, करुणा, परोपकार, अहिंसा, सद्व्यवहार आणि पवित्र आचरण या शिकवणीचा अंगीकार करण्याच्या उद्देशानं चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विक्रमनगरमधील चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी दिवसभर प्रभूची उपासना केली। ब्रडी स्टॅनली यांनी उपस्थित ख्रिस्ती बांधवांना उपदेश करत संदेश दिला। या निमित्तानं प्रभू येशूची गाणी गाऊन त्यांचं स्मरण करण्यात आलं। यावेळी दीनानाथ कदम, संदीप वाघमारे, विजय काळे, अजित रणवरे, आशिष माजगावकर, योहानराव चौगुले यांच्यासह ख्रिस्ती बांधव उपस्थित होते। वाइल्डर मेमोरियल चर्चमध्ये सुद्धा गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रार्थना करून प्रभू येशूंचं स्मरण करण्यात आलं। दिवसभर धर्मगुरूंच्या वतीनं ख्रिस्ती बांधवांना उपदेश करण्यात आले। यावेळी उपस्थित ख्रिस्ती बांधव येशूंच्या भक्तीत तल्लीन झाले होते। चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड डी.बी. समुद्रे यांनी प्रभू येशूंच्या शिकवणीचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं। येशू ख्रिस्तानं मानव जातीसाठी आपला प्राण दिला, पण एवढंच नव्हे तर त्या वधस्तंभावरून आम्हाला 3 प्रकारचे कित्ता दिलेला आहे। पहिला, येशू ख्रिस्तानं लीनतेचा धडा दिलेला आहे। दुसरी गोष्ट, नम्रतेचा धडा येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरून दिलेला आहे आणि सहनशीलतेचा धडा दिलेला आहे। आणि म्हणून आज विशेष प्रकारे संपूर्ण जगामध्ये येशू ख्रिस्तानं लावून दिलेला जो कित्ता आहे त्याचं अनुकरण करावं। आम्ही एकमेकाला क्षमा करावी, एकमेकावर प्रीती करावी आणि नम्रतेनं आम्ही जीवन जगावं। हाच आजच्या गुड फ्रायडेचा विशेष संदेश आपल्या सर्वांना आहे। यावेळी असिस्टंट पास्टर अशोक गायकवाड, सियान काळे यांच्यासह चर्चचे इतर असिस्टंट पास्टर, सेशन सदस्य, ख्रिस्ती बांधव उपस्थित होते।